नमस्कार वायटी फॅमिली, मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती इंगमिरे स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले यूट्यूब चॅनल तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगवरती। सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल, अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते। आज आहे 8 जुलै 2024, सोमवार आहे आज, आणि आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे। त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन कुकिंग व्हिडिओला सुरुवात करते। आज आपण शेपू मटकीची भाजी कशा पद्धतीने बनवायची ते आज आपण पाहणार आहोत। तर पहा, प्रथम गॅस सुरू करायचा, गॅसवरती कढई तापत ठेवायची। कढई छान तापली की त्यामध्ये 3 चमचे तेल ॲड करायचं आहे। तेल पण छान असं कडकडीत तापलं की गॅस बारीक करायचा, त्याच्यामध्ये फोडणीला घालायची आहे जिरं, कढीपत्ता, कांदा घालायचा। कांदा 2 मिनिटं छान असा ब्राऊन होस तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। हा हिरव्या मिरचीचा ठेचा आहे, याच्यामध्ये कोथिंबीर, जिरं, अद्रक, लसूण, हिरवी मिरची आहे। पहा, आता हा हिरव्या मिरचीचा ठेचा या फोडणीमध्ये घालायचा आहे आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान असा हा कांदा ह्या मिरचीच्या ठेच्यामध्ये सुंदर असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत रेसिपी तुम्हाला शिकायची असेल आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। कांदा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा छान असा तेलामध्ये परतून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये हळद आणि किचन किंग मसाला घालायचा आहे आणि मोड आलेली मटकी फोडणीला घालायची आहे। ही छान अशी या मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे 2 ते 3 मिनिटं छान अशी ही मोड आलेली मटकी या मसाल्यामध्ये परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये आपण निवडून चिरून धुवून घेतलेली छान अशी हिरवीगार शेपू याच्यामध्ये ॲड करायची आहे, फोडणीला घालायची आहे। शेपूची 1 गड्डी आहे आणि मटकी ही 1 वाटी आहे। पहा, असं प्रमाण आहे याचं। आणि 1 बारीक चॉप केलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये फोडणीला घातलेला आहे आणि जो ठेचा आहे तो 1.5 चमचे ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। पहा, असं ह्या रेसिपीचं प्रमाण आहे। तर पहा, अशी छान अशी 2 ते 3 मिनिटं ही मटकी आणि शेपू तेलामध्ये सुंदर अशी परतून झालेली आहे। आता ही आपल्याला पूर्णपणे वाफेवरती शिजून घ्यायची आहे। पहा, एक 5 ते 7 मिनिटं ही शेपू मटकीची भाजी अशा पद्धतीने आपण वाफेवरती शिजवून घेतलेली आहे। आता यामध्ये खसखस, तीळ आणि शेंगदाण्याचा कूट याच्यामध्ये ॲड करून पुन्हा 2 ते 3 मिनिटं ही शेपू मटकीची भाजी परतून घ्यायची आहे। आता यामध्ये ओला खोवलेला नारळ, चवीसाठी मीठ घालायचं आहे। 2 ते 3 मिनिटं पुन्हा ही मटकी शेपूची भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। गॅस बारीक करून पुन्हा 2 ते 3 मिनिटं हिला वाफेवरती होऊन द्यायची आहे। 2 ते 3 मिनिटं झाल्याच्या नंतर आता गॅस बंद करायचा। पहा, अशा पद्धतीने आपली ही शेपू मटकीची भाजी तयार होते। तर आता ही शेपू मटकीची भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबत सर्व करू शकतो। पहा, अशा पद्धतीने ही शेपू मटकीची भाजी केल्याने चवीला खूप उत्कृष्ट होते। पहा, खूप सुंदर लागते चवीला ही। तर वायटी फॅमिली, कशी वाटली तुम्हाला आजची शेपू मटकीची भाजी? आवडली का तुम्हा सर्वांना? मला कमेंट करून नक्की कळवा। मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की ह्या पद्धतीने तुम्ही ही शेपू मटकीची भाजी करून पहा, खाऊन पहा, तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांनाही याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण ही शेपू मटकीची भाजी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटली ते। वायटी फॅमिली, तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा माझे कुकिंग अँड ब्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपी तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल। धन्यवाद, हॅव अ गुड डे। मस्त चविष्ट झालेली आहे आणि झणझणीत झालेली आहे। तर चला, आजचा हा कुकिंगचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर अशाच मस्त चमचमीत झणझणीत रेसिपीसाठी आपले यूट्यूब चॅनल तृप्ती इंगमिरे कुकिंग अँड ब्लॉगिंगला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद, हॅव अ गुड डे। भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग अँड ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या, मस्त खा आणि स्वस्थ राहा।